कशी आहे? अशी खिचडी मी आयुष्यात कधीच खाल्ली नव्हती. म्हणजे चांगली आहे का वाईट? एकदम चांगली, एकदम चवदार, एक नंबर, लय भारी. बस बस, हे बघा, तुम्ही आता काय बी कष्ट घ्यायचे नाहीत. अरेच्या, गोदात का तुम्ही? होय, पर तुम्ही बी इकडे आलाय होय? हो. आमच्या रानाला जमायचं नाही ना, म्हणून मी खिचडी करून आणली. अहो काय सांगताय काय? मी पण खिचडीच घेऊन आलीये. मला ही बातमी कळली ना, तसा घरकामाच्या बाबतीत राणाजींवर माझा विश्वास नाहीच आहे. आम्ही बी खरं तर त्याच्यासाठी चालतो. राणा भाऊजींचं काय, ते स्वतःला सांभाळत्यात, पण आमच्या जाऊबाईसनी कोण सांभाळणार हो? म्हणून चला आपण आज जाऊन बघू. चल. कुणी किती बी वाईट करायचं म्हणलं तर ते देवाच्या हातात असते बघा. आता इथली काय बी काळजी करायचं कारण नाही. आपल्या कुणाच्याच खिचडीची गरज नाही बघा थोरल्या सुनबाईला. त्यांच्या दोघांची मायाच त्यासनी बास आहे. कसा दिसतोय मी? अगदी लक्ष्मी नारायणाचं जोडाय बघ. लय भारी सुनबाई भेटली आपल्या गायकवाड घराण्याला. रानाचं लगीन म्हणून मी लय हरकून गेलो होतो. वरात तिथं धुमशान नाचलो, इतका नाचलो, नाचून नाचून दमलो, पण खुशी काय कमी होईना. पण वरात दारात आली आणि समजा इस्कोटच झाला बघ. आखरीतच झालं म्हणायचं. आबा, तू लय मनावर लावून घेऊ नकोस. मी रानाला घरात घेऊन येणार. जबान आहे आपली. काय झालं त्या जबानीचं? जबान म्हणजे जबान. मी रानाला घरी आणणार म्हणजे आणणार. पण काय त्याच्या आधी काही वाईट वंगळ होणे म्हणजे झालं. वाईट वंगळ म्हणजे तुला काय माहिती नाही वाटतं? काय? कसं आहे आबा, दुसऱ्याची पोर, त्यात शहरातल्या वातावरणात वाढलेली नाजूक. आता उद्या तिला काय झालं तर तिच्या आईबाला कोण समजावणार? काय कशाचं काय नसतं, पण हुंड्यासाठी मारलं म्हणून खोट्या केशी टाकण्याने मी लय बघितलेत कोर्टात. काय झालं? आता काय झालं ते माहिती नाही. ऊन लागलं की वारा लागला, पण हे असलं होणं अजिबात चांगलं नाही. आता काय झालं ते सांगतो का वाजू एक? ना आपल्या थोरल्या सुनबाई चक्कर येऊन कोसळल्या की व. काय?
गोदक्कानं सांगितलं नाही वाटतं. गोदक्का गोदक्का जी साहेब. थोरल्या सुनबाई बद्दल ऐकतोय ते खरंय का? नाही साहेब, जरा दगदग झालती म्हणून घिरी आलती त्यासनी. नाही गोदक्का, उन्हाळी लागून माणसं गचकलेली बघितल्यात मी. अहो कधी काय होईल सांगता यायचं नाही. सूरज, ए सूरज, सूरज, हा बघ. गाडी काढ, आपल्या शेतावर जायचंय. कशाला? गाडी काढ म्हणलं ना, शेतावर जायचं लगेच. गोदक्का, अशा गोष्टी लपून ठेवत जाऊ नका. नाही साहेब, ते जरा दगदग झाल्यामुळे तब्येत बिघडली होती. पण डॉक्टर बाई आल्या होत्या, आता बऱ्या आहेत सुनबाई. अजिबात नाही, शेतावर जाऊन बघितल्याशिवाय आम्हाला चैन नाही पडणार. चल सूरज. हो हो, मी बी येतो. मला बी ते ऐकून चैन पडेनं झालंय. चला चला चला. मामांजी, आम्ही जाऊन बघून आलोय. तुम्ही इथंच थांबा, जाऊबाई ठीक आहेत आता. अहो असं कसं थांबू आम्ही सुनबाई? घरातला कर्ता पुरुष म्हणून जबाबदारी आहेच की. चल सूरज. अहो नाही, खरंच मामांजी. नाही म्हणजे तुम्ही जर गेलात आणि राणा भाऊजींना वाईट वाटलं तर? आम्ही रानाला नाही, आमच्या थोरल्या सुनबाईंना बघायला जातोय. चल सूरज. थांबा साहेब, जायचं तर समधीत जाऊया. मी काहीतरी खायला करून घेते. हा हा, हे चांगलं आहे. म्हणजे घरचं खाल्ल्यावर रानाला बी बरं वाटेल. तेवढ्याच थोरल्या सुनबाईचा स्वयंपाकाचा ताप वाचल. जी. चला हटपा लवकर. उठ की. ए कोण आहे? कोण? अरे राणा, तू एवढ्या पाटाच्या पारी. वहिनीची तब्येत आहे ना हो बरी? त्या ठीक आहेत. चहा कसा बनवायचा ते सांग. अरे राणा, चहा म्हणजे यश. चहाने बॉडी जळती. झोपू दे मला नीट. रब, मला नकोय, अंजलीबाईंना पाहिजे. ते चहा प्यायल्यावर बरं वाटेल असं म्हणल्या होत्या काल. अरे मग काय खोटं बोलले त्या? बरोच आहे की त्यांचं. अरे राणा, चहा म्हणजे अमृत. चहाना अंगात तरतरी येते. आणि वहिनीला पाहिजे म्हणून आधी का नाही सांगितलंस? चल मी करून देतो. नाही नको, तू आराम कर, ते मी करतो. अरे राणा, चहा करणं म्हणजे कुस्ती देणं सोपा नाही. लय मेहनत करायला लागते त्याला. तुला नाही जमणार. चल मी करून देतो. ए, तू गप नुसतं सांग कसं करायचं ते. का रे? मी केलेलं चालत नाही बाई तुला? तसं नाही रे, ते काल अंजलीबाईंना मी खिचडी बनवून दिली ना बघ. अरे त्यांना लई आवडली ती. म्हणल्या तुमच्या हाताला लई चव आहे म्हणून. काल खिचडी खाल्ली तर अर्ध्या बऱ्या झाल्या. आज चहा प्यायला की लगेच बऱ्या होतील बघ. लगीन झाल्यापासून पाय बदलच गड्या तू. ए, कसला बदल? अरे बहिणीने चांगलाच बदल केलाय बघ तुझ्यात. हा. ए, तुला लांबड लावू नकस. चहा कसा बनवायचा ते सांगणार आहे. अरे सांगतो की. अरे तुझ्यासाठी आणि वहिनीसाठी जान बी हाजीर आहे. चहाच काय घेऊन बसलायस? ए, आता फक्त चहा कसा करायचा तेवढं सांग. बरं ऐक. हे बघ, पहिला 1 कप पाणी घ्यायचं. 1 कप पाणी. हा. 1 चमचा साखर घ्यायची. 1 चमचा साखर. अर्धा चमचा चहापूड घ्यायची. अर्धा चमचा चहा पावडर. आणि अर्धा कप दूध घ्यायचं. अर्धा कप दूध. ते समजा रगड रगड रगडायचं आणि चुलीवर शिजवायचं. झाला तयार चहा. कप पाणी. हा. 1 चमचा साखर. अर्धा चमचा चहापूड. दूध. दात काढायला काय झालं? राणा, तू लय बदललास गड्या. तुझ्यात चांगलाच बदल पडलाय बघ. खुळायस काय? तुला तोंड धुवायचंय ना बघ.
अंजलीबाईच्या अंजलीबाई 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 या ना हाँ या हे काय काय नाही ते तुम्हाला असली चित्र आवडतात ना व म्हणून हसा हा हसा ना हे सेम तुमच्यासारखं आणि हे तुमच्यासारखे ते जरा मोठं झालंय ते पुढच्या वेळेस नीट करीन. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कसं आहे घर कसं प्रसन्न असावं म्हणून. ते जाऊ द्या तुम्ही चहा घ्या की. आता हा त्रास कशाला घेतला तुम्ही? मी बनवला असता चहा. त्रास कसला यात? तर मला सांगा माझी तब्येत खराब झाली असती तर तुम्ही बी हेच केलं असतं ना व? तुम्ही काल केलेली खिचडी खाऊनच बरी झाली आहे मी. हे सगळं करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. मी करत जाईल. नाही अजिबात नाही. आज दिवसभर तुम्ही आराम करायचा समजा मी करणार. हो पण बरं वाटतंय आता मला. मी एकदा सांगितलं ना व बस तुम्ही आराम करायचा. बर करते मी. पण तुम्ही मात्र मी जे सांगते ते काहीच करत नाही. मी हो काय ऐकलं नाही तुमचं मी? मी तुम्हाला तालीम बुडवायची नाही असं सांगितलं होतं. अहो ते तुमची तब्येत खराब होती म्हणून. आता बरी आहे ना मी?
मग आजपासून तुम्ही तालीम बुडवलेली मला अजिबात चालणार नाही. द्या शब्द. दिला दिला. तालीम अजिबात बुडवणार नाही. तुमचा लग्नाआधी जो दिनक्रम होता ना तोच लग्नानंतर सुद्धा राहायला हवा. म्हणजे आता बघा, सकाळी उठणार, मग तालमीत जाणार, तालमीत जाताना तुम्हाला शाळेत सोडणार, मग तिकडनं तालमीत जाणार, तालमीत गेल्यानंतर शेतावर येणार, शेतीची कामं करणार, काम झालं की मग जेवणार, मग थोडा वेळ झोपणार आणि मग पुन्हा तुम्हाला शाळेत घ्यायला येणार. झालं. तुमचा? मी सकाळी लवकर उठणार, तुमच्यासाठी नाश्ता बनवणार, त्यानंतर मी शाळेत जाणार, शाळेत मुलांना शिकवणार, तिकडून घरी येणार, घरची कामं करणार, तुम्हाला शेतात मदत करणार. झालं. तालीम बुडवायची नाही. आजपासून. म्हणजे आज जाऊ म्हणताय काय? हो, तालीम बुडवलेली मला अजिबात चालणार नाही. हे नाही, मी काय म्हणतो, ते आजच्या ऐवजी उद्या गेलं तर नाही चालत? नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. चालते. हो, ते याच्यासारखं असं की हे घ्या, हा चहा पे आणि पटकन तालमीला जा. अहो चहानं बॉडी चालती. हा, किंवा बरकत. अहो बरकत असं म्हणतो, पण तुमच्यासाठी जमून घेईन मी. हा, ह्यात प्या ना. नाही नको, याद द्या. द्या, आलेच.